2400 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासात आता अभिनेत्री सनी लिओनचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीनं सनी लिओनीवर नोटीस बजावली असून काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मागवली आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनी लिओनी या प्रकरणात आरोपी नसून त्यांची केवळ चौकशी केली जाणार असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलंय। तपासादरम्यान गुंतवणूकदारांचा काही पैसा चित्रपट सृष्टीतील वळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून अहवालानुसार 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चॅम्पियन या कन्नड चित्रपटातील एका विशेष गाण्यासाठी सनी लिओनी यांना सुमारे 1 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं होतं। या चित्रपटाचा निर्माता मुख्य आरोपी शिवानंद निलन्नावर असल्याने हे पैसे नेमके कुठून आले याचा तपास सीआयडी करते। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सनी लिओनी यांनी कोणताही गैरव्यवहार केल्याचा पुरावा अजून तरी समोर आलेला नाहीये। त्यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहारांची पडताळणी आणि पैशांचा प्रवाह समजून घेण्यासाठी आहे। दरम्यान या बहुचर्चित घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपी शिवानंद निलन्नावर याला अटक करण्यात आली असून त्याची 30हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे। आता सीआयडीच्या पुढील तपासामधून या कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते।